सोन्या आणि मोन्या खेळण्यासाठी ग्राउंडवरती भेटतात. भेटल्यानंतर बोलणं सुरू होतं. मोन्या सोन्याला म्हणतो, तू काय आणलं आहेस खेळायला? तर सोन्या म्हणतो, माझ्याकडे गोट्या आहेत खेळण्यासाठी. सोन्या मोन्याला म्हणतो, तू काय आणलेस खेळायला? तर मोन्या म्हणतो, माझ्याकडे सोंगट्या आहेत खेळण्यासाठी. आता ते म्हणतात, रोज त्याच गोष्टींनी खेळून आपल्याला कंटाळा आला आहे, आपण एक काम करूया का? मोन्या म्हणतो, माझ्या जवळच्या सोंगट्या मी तुला देतो आणि तुझ्या जवळच्या गोट्या तू मला दे. आपण घरी जाऊन त्याच्याने खेळू आणि खेळून झाल्यानंतर उद्या आपापल्या वस्तू आपण रिटर्न करू. दोघंही या गोष्टीला तयार होतात. आता सोन्या स्वतः जवळच्या गोट्या काढून मोन्याला देतो आणि मोन्या खिशात हात घालतो सोंगट्या देण्यासाठी. त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो, माझ्या खिशात किती सोंगट्या आहेत याला काय माहिती, 4 सोंगट्या मी स्वतःजवळच ठेवतो मला खेळण्यासाठी आणि उरलेल्या सोंगट्या याला देतो. आता मोन्या 4 सोंगट्या खिशात ठेवून उरलेल्या सोंगट्या सोन्याला देतो. सोन्याने सोंगट्या घेतल्या, सोन्या घरी घेतल्या. मोन्याने सोन्याजवळच्या गोट्या घेतल्या आणि तोही घरी गेला. तर घरी जात असताना त्याच्या डोक्यात एकच विचार येत असतो की मी जशा 4 सोंगट्या स्वतःच्या खिशात ठेवल्या तशा सोन्यानेही काही गोट्या स्वतःच्या खिशात तर नसतील ठेवल्या आणि उरलेल्या मला नसतील तर दिल्या. जशी मी चिटिंग त्याच्याबरोबर केली तशी त्यानेही माझ्याबरोबर चिटिंग नसेल केली कशावरून. मोन्या घरी जातो तरी त्याच्या मनात तोच विचार. तो ना धडत्या गोट्यांबरोबर सोंगट्यांबरोबर नीट खेळू शकत नाही. त्याच्या डोक्यात एकच विचार येत असतो की सोन्याने जर माझ्याबरोबर चिटिंग केली असेल तर. तो जेवायला जातो त्याच्या डोक्यात तोच विचार, तो झोपायला जातो त्याच्या डोक्यात तोच विचार. मोरल ऑफ द स्टोरी इज, कधी कधी काय होतं आपल्याला कळत नाही, काही लोक आपल्याबरोबर वाईटच वागत असतात. बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये असं होतं की आपण कितीही जोर लावून काम केलं, आपण आपलं स्वतःचा 100% कॅलिबर देऊन जरी काम केलं ना तरी समोरचा असा विचार करत राहतो, अरे याने चिटिंग तर नसेल ना केली. आपण भले वीकेंडला काम केलं असेल, जर वर्क फ्रॉम होम असेल तर आपण घरून काम करत असू, पण समोरचे लोक विचार करतात हा घरी टाइमपास तर नसेल ना करत. बऱ्याच वेळा सासवा सुडारमध्ये असं होतं की सासूला वाटतं की ही कामचुकारपणा तर नसेल ना करत, सासूला वाटतं ही चोरून काही खात तर नसेल ना. असं बऱ्याच वेळा आपण याचा अनुभव घेतो की आपण काही चुकी करत नसतो, पण समोरची लोक मात्र आपल्याला वाईट ठरवत असतात, चुकीचं ठरवत असतात. तर अजिबात घाबरू नका. याच्यामध्ये तुमचा दोष काही नाहीये, याच्यामध्ये आपला दोष काही नाहीये, याच्यामध्ये दोष समोरच्याचा असतो. कारण समोरच्याच्या मनातच चोर नाही तर त्याच्या आचरणात सुद्धा चोर असतो आणि तो तसा वागत असतो म्हणून त्याला असं वाटतं की आपणही तसे वागतोय, हा समोरचाही तसा वागतोय असं त्याला वाटत असतं. त्याची गता या मोन्यासारखी झालेली असते. सोंगट्या लपून याने बेईमानी केलेली आहे, चिटिंग याने केलेली आहे म्हणून त्याच्या मनात कुठेतरी रुकरुकतंय की सोन्या सुद्धा असं करतोय का. आयुष्य जगत असताना व्यावहारिक आयुष्यामध्ये किंवा परमार्थिक आयुष्यामध्ये सुद्धा, कारण परमार्थाचा एक भाग असा येतो की जिथे व्यवहार हा असतोच, तेव्हा समोरच्याला वाटत असतं की हा चुकीचा तर नाहीये ना, हा हे मुद्दामून तर करत नाहीये ना. अशा वेळेस काय करायचं, आपण याच्याकडे दुर्लक्ष करायचं. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान जे इच्छालते. तुकाराम महाराज म्हणतात, सुख समाधान मनाची प्रसन्नता ही तुझ्या मानण्यावरती आहे, ही तुझ्या क्रिएट करण्यावरती आहे. इट्स युअर चॉईस, ही तुमची चॉईस आहे, ही तुमची निवड आहे. समाधानी असणं, सुखी असणं. समर्थ म्हणतात, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोषित जावे, स्वये सर्वथा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. समर्थांचा हे म्हणण्याचा अर्थ असा आहे की मना बोलणे नीच शोषित जावे. भले लोक तुमच्या बरोबर वाईट बोलत असतील, याचा अर्थ तुम्ही स्वतःला वाईट समजून सेल्फ डाऊट मध्ये येऊ नका. तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स कमी करून घेऊ नका, ना की तुम्ही त्यांना ब्लेम करत बसू नका. तुम्ही त्यांना ब्लेमही करू नका, तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्सही कमी करू नका. तुम्ही स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म इमाने एतबारे पूर्ण करत राहा. मना बोलणे नीच शोषित जावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. समोरचा कसाही असला तरी त्याच्याशी चांगलं बोलत राहा. नक्की याचा अनुभव घ्या. कधीतरी अशी वेळ येते की समोरच्याला स्वतःच्या बैमानीची लाज वाटते आणि तो थांबतो, तसं वागायचं थांबतो. अनुभव तर घेऊन बघा, उतावीळ होण्यापेक्षा संयमी राहून बघा आणि लोकांचं बोलणं स्वतःच्या मनाला तशा पद्धतीने लावून घेऊ नका.